सगळेच वाट पाहत होते. एका बाजूला प्रशांत गरज यांना पाहतोय अर्नाळाचा मिस्टर 360 आणि दुसऱ्या बाजूला संबंधित रायगडचा सुपरस्टार रजत मुंडे इन ऍक्शन. पहिला बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, थोडासा पुढे होता आणि पहिल्या बॉलवर पहिली रन घेतली गेली आहे. सिंगलने सुरुवात झाली भावेशच्या विरुद्ध राज्यात या वेळेला फुटबॉल बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलंय कव्हरच्या दिशेने. संयमाने सुरुवात कोणाचा थोडीशी होताना पाहिलं माहितीये, पण नक्कीच संयमित असं त्या बॅनरचा आशय होता. हो याही वेळेला एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. आपल्याही केलं पंचांवर त्याचा काही प्रभाव पडलेला नाहीये. चांगली सुरुवात अभिषेक धालोर बॉलिंगसाठी. बॅटर राज्यात ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, वेगात बॉल टाकलाय, वाईट बॉल खेळला जातोय. रजत वर सगळ्यांच्या नजरा. कॅमेऱ्यात तेच झालंय. पुढचा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले. दबाव आहे थोडा, परंतु क्रिकेटच्या खेळात खूप सारे चढउतार गेली 6 दिवस. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा एक वेगवान बॉल विकेट आली आहे, मोठी आली आहे आणि रजत देखील चालायला लागलेले आहेत. आणखी एक धक्का, मोठा धक्का. प्रीतीशा एलिमन अर्नाळा टीमला एक मोठा धक्का बसतोय. जो रजत मुंडे सातत्याने विजयाचे झेंडे गाडत होता या स्पर्धेमध्ये, त्याची विकेट आणि त्यामुळे थोडेसे प्रेक्षक नाराज आहेत. ती चिमुकली मात्र सामन्याचा आनंद घेते आणि आता तिला दाखवलं जाते, तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे. विशाल पाटील साहेबांचा संघ फुलरलेनचा बॉल होता, उडवला, बॉटमॅनचा वापर केला आणि डीप मध्ये लॉंग ऑनला एक सोपा झेल होता. यावेळेला फलंदाज बाद होतो आणि चांगला झेल टिपलाय भावेश पवारने. दांडी 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 गुल. भावेश पवार तिसरा चित करतायत फलंदाजाला. काम करून दाखवलंय या मॅच मध्ये भावेश पवार. परफेक्ट यॉर्कर, चेहरा बॅटचा क्लोज केला आणि त्याच्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या फलंदाजाच्या. भावेश पवार 5 सामने 11 विकेट. पहिला नंबर काबीज केलाय गोलंदाजी सध्या. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे, गरज होती फटक्याची, कोंडी फोडली आहे. इकडे विनायक भोईर यांनी पुढे साऊंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा बाहेर होता. वाईट बॉल. अर्नाळा विरुद्ध गोरसिंग असा हा सामना. टप्प्याचा बॉल त्याला उसळी होती, पाठीमागे खेळला जातोय. तिकडे एक रन मिळणार आहे आणि बघता बघता पहिला डाव या ठिकाणी संपताना पाहायला मिळतो आणि पहिला डाव संपल्यानंतर स्कोर झालेला आहे फक्त 56. विजयासाठी पाहिजे 57 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया क्रिकेट देखील खुश आहेत. अमित तांडे सध्यासाठी चांगला बॉल, परंतु त्याला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला राहील, एक रन तिकडे मिळेल. धाव संख्या इकडे पुढे घेण्यासाठी देखील पब्लिक आली आहे मोठ्या संख्येने. हरियाणाच्या अंबालाचं नाव टेनिस क्रिकेटच्या जगात जो खेळाडू सध्या खेळतोय करतोय वन साइड हिरो करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेला वेगळा फटका खेळलाय, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंदाज नाही आला आणि तिकडे रन घेण्याचा देखील प्रयत्न. आणखी 2 रन तिकडे मिळतील. या मॅचला जिंकलं जात आहे. जबरदस्त कामगिरी अंतिम फेरीमध्ये दाखल होता. पहिला टीम विशालजी पाटील आणि कंपनी. विशालजी पाटील इकडे आलेले आहेत, आपले स्वागत. परंतु सगळ्यांना एक विनंती आहे, आपण अर्नाळा टीम चला दोन्ही टीम लाईनअप देखील करायचं आहे आणि या सगळ्यासाठी मी जातो पुन्हा एकदा कुणाला सांगतो.